यवतमाळमध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं, आता रासायनिकरणातून स्वातंत्र्य मिळवण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी रानभाज्या उपयुक्त ठरू शकतात असं मत त्यांनी व्यक्त केलं। वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्रात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव पार पडला। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। रानभाज्या हा निसर्गाने दिलेला आरोग्याचा ठेवा असून नव्या पिढीला पारंपरिक आणि आरोग्यदायी आहाराची ओळख करून देणं गरजेचं आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं। रानभाज्यांच्या प्रजातीचे संवर्धन आणि नागरिकांना त्यांची माहिती मिळावी यासाठी जिल्ह्यात रानभाजी ॲग्रो टुरिझम उपक्रम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। तसेच पुढील काळात 3 दिवसीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्याचे निर्देश दिले। महोत्सवात शेतकरी आणि महिला बचत गटांनी उभारलेल्या विविध रानभाजी स्टॉल्सला पालकमंत्र्यांनी भेट दिली। रानभाज्यांच्या विविध प्रजातीची माहिती घेत त्यांनी खरेदीही केली। दरम्यान कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच फार्मर ग्रुप लिंक स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला।